This call is now being recorded. Good morning, student. Our today's lecture is on quadrilateral speed time curve. In that, our half derivation is already covered in previous lecture, and the remaining derivation is like that. There is a distance d is equal to area of triangle, area of triangle. These are the two triangles which is covered in quadrilateral speed time curve. Therefore, their equation is 1/2 into V1 in bracket capital T minus T3 divided by 3600 bracket complete plus for the second triangle again same equation 1/2 into V2 in bracket capital T minus T1 divided by again 3600 bracket completed. Then by solving this equation we can obtain the value like 1 upon 7200 1 upon 7200 in bracket capital T in bracket T1 V1 plus V2 ही लास्ट स्टेप आपली ऑलरेडी प्रीवियस लेक्चर मध्ये झालेली होती. V1 plus V2 minus V1 into V2 upon beta V2 upon beta minus V2 into V1 upon alpha. ही इक्वेशन इथपर्यंत ऑलरेडी सॉल्व झालेलं होतं. In the next step, this V1 V2 is the common in this part, so take this minus sign out of the bracket and V1 V2 is also the take a common from this step. Then our next step is 1 upon 7200 in bracket T as it is V1 plus V2 then take a minus sign common from both in bracket V1 V2 ओके V1 V2 पण ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन घेऊ आणि त्यानंतर ब्रॅकेट हा आपण इथे प्लेस करणार आहे. V1 V2 and minus sign take as a common, then in bracket there is a 1 upon beta minus minus plus will plus 1 upon alpha. This one is the remaining in your bracket and again bracket get completed. In the next step
Okay, this one equation number first. Suppose this one is the equation number first. हे नोट करा सर्वांनी इक्वेशन. Then in the next step, there is a one equation for the costing period. आपण 3 गॅप्स मध्ये हा जो तुमचा क्वाड्रिलॅटरल स्पीड टाइम कर्व आहे तो डिवाइड केलाय. फर्स्ट वन ऍक्सिलरेशन, सेकंड वन कोस्टिंग आणि थर्ड वन रिटार्डेशन. ऍक्सिलरेशन आणि रिटार्डेशनचे टाइम T1 आणि T3 कन्सिडर केलंय. बट फॉर दी युअर कोस्टिंग पिरियड द टाइम इज T2. देअरफॉर देर इज अ वन इक्वेशन ऑफ टाइम T2. जसं आपण इथे T1 साठी V1 अपॉन अल्फा आणि T3 साठी V2 अपॉन बीटा हे इक्वेशन कन्सिडर केले. सेम लाईक दॅट फॉर दी T2 देर इज अ वन इक्वेशन. There is one equation for your coasting period T2. T2 is equal to जो क्वाड्रिलॅटरल स्पीड टाइम कर्व होता त्यामध्ये जो कोस्टिंग पिरियड होता तो A टू B ह्या पॉइंट पाशी होता. मीन्स काय, देर इज अ टू स्पीड लेवल. फर्स्ट वन इज दी V1 अँड सेकंड वन इज दी V2. मग त्यातला जर आपण ऍव्हरेज स्पीड जर घेतला तर तो त्यांची मायनस होणार आहे. दॅट मीन्स युअर V2 मायनस V1 मायनस V1 अपॉन बीटा सी. म्हणजे त्याचा जो काही अँगल येतो आपण बीटा सी घेतलाय. दॅट इज दी युअर टॅन इनवर्स बीटा सी जो पॉइंट आपण इंडिकेट केलेला आहे दॅट इज अ कोस्टिंग पिरियड और दी कोस्टिंग अँगल. जसं तुमचा अँगल ऑफ ऍक्सिलेशन, अँगल ऑफ रिटार्डेशन सेम लाईक अँगल ऑफ दी कोस्टिंग. देन फ्रॉम दॅट वी हॅव टू ऑब्टेन दी V2. सपोज आपल्याला V2 जर घ्यायचा असेल तर हा काय होईल, तिकडे गेल्यावरती बीटा सी T2 ला मल्टिप्लाइड होईल आणि हा V1 प्लस मध्ये येईल. देअरफॉर ओके, दिस इक्वेशन आपण काय करतोय, हायर स्पीड मायनस लोअर स्पीड घेतोय. तर हायर स्पीड हा ऍक्सिलेशनचा आहे. मीन्स काय, V1 हा हायर स्पीडला आहे आणि V2 हा लोअर स्पीडला आहे. त्यामुळे हायर स्पीड मायनस लोअर स्पीड हे जे इक्वेशन आहे हे कसं मॉडिफाईड होणार आहे, V2 लोअर स्पीड आहे आणि V1 हायर स्पीड आहे. मग जनरली हायर स्पीड मायनस लोअर स्पीड असं जे त्याचं कन्सिडरेशन घ्यायचंय. मग फॉर्म्युला कसा मॉडिफाईड होईल, T2 इज इक्वल टू V1 minus V1 minus V2, that is higher speed minus lower speed, divided by beta C. Then this beta C and T2 get multiplied in next step. T2 into beta C is equal to V1 minus V2. Then suppose we have to obtain the value for lower speed V2.
तर हा V1 तिकडे गेल्यावर मायनस होईल. मग T1 इंटू बीटा सी, सॉरी T2 हा T2 इंटू बीटा सी इज इक्वल मायनस V1 इज इक्वल टू मायनस V2. आणि V2 ला जर प्लस घेतलं तर या दोघांचे पण साइन चेंज होतील. देअरफॉर V2 इज इक्वल टू V1 मायनस T2 बीटा C, T2 बीटा C हे तुमचं V2 चं इक्वेशन येणार आहे. देअरफॉर याच्यामध्ये आपल्याला आता काय करायचं, या इक्वेशन मध्ये T2 ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ कॅपिटल T पुट करायची. T2 इज इक्वल टू काय येईल मग, कॅपिटल T मायनस T1 मायनस T3. म्हणजे टोटल डिस्टन्स मधनं ऍक्सिलरेशनचा टाइम कट केला, रिटार्डेशनचा टाइम पण कट केला, तर तुमचा जो मिडल जो पोर्शन आहे तो कोस्टिंगचा आहे. मग तिथे तुमची T2 ची व्हॅल्यू फाइंड आउट होईल. तर मग इथे इक्वेशन काय मॉडिफाईड होणार आहे, V2 इज इक्वल टू V1 मायनस बीटा C इंटू कॅपिटल T मायनस T1 मायनस T3 सॉरी मायनस T3 bracket complete. Then put the value of T1 and T3 in this equation. नेक्स्ट स्टेपला घेते मी आता हे. Therefore V2 is equal to V1 minus beta C in bracket capital T minus T1 minus T3. हे आपलं इक्वेशन होतं प्रिव्हियसचं. In this, put the value of T1 and put the value of T2 in terms of V1 and V2. V1 upon alpha for the T1 and V2 upon beta for the T3. Therefore, V2 is equal to V1 minus beta C in bracket capital T minus V1 upon alpha minus V2 upon beta. Then multiply this beta C into this bracket is equal to V1 minus beta C into T. आवाज येतोय ना क्लिअर पार्टिसिपंट्स?
Yes. Am I audible? Yes, ma'am. Okay. बीटा सी इंटू कॅपिटल टी मायनस मायनस काय होणार आहे प्लस प्लस बीटा सी इंटू V1 बीटा सी इंटू V1 अपॉन अल्फा माइनस माइनस अगेन प्लस बीटा सी अपॉन बीटा बीटा सी अपॉन बीटा इंटू V2 ह्या टर्म सगळ्या सेपरेट केलेल्या आहेत. This one is equal to V2. Then take the V2 at one side and V1 at one side. म्हणजे V2 टर्म ह्याला घ्यायच्या आणि साइड एका साइडला V1 ही टर्म जर या साइडला आली तर ती काय होणार आहे मायनस होणार आहे. नेक्स्ट स्टेपला V2 मायनस ही टर्म ती लेफ्ट साइडला घेतली बीटा सी अपॉन बीटा into V2 is equal to V1 minus V1 minus beta C into T as it is plus beta C upon alpha into V1. ओके ह्या टर्म्स सगळ्या V2 मायनस बीटा सी अपॉन बीटा फक्त हे मायनस घेतलं आणि ऍज इट टर्म्स लिही. देन दी नेक्स्ट स्टेप यामधनं V2 कॉमन घ्यायचा ह्या स्टेप मधलं मग ती इथे मी प्लेस करते. In bracket 1 minus beta c upon beta 1 minus beta c upon beta in bracket V2 is equal to ही term as it is लिहायची V1 minus beta c into T plus beta c upon alpha into V1. Then in the next step हा जो V2 आहे या V2 ला ही जी टर्म मल्टिप्लाइड आहे ती या इक्वेशनला डिवाइड करणार. Therefore your final equation is V2 is equal to V1 minus V1 minus beta C into T plus beta C upon alpha into V1 as it is इथे V1 हे कन्सिडर करा डिवाइडेड बाय ही टर्म से ही डिवाइडेशन ला जाईल 1 minus beta C upon beta. This is your final equation. From that these two equation you have they obtain the values of D, V2 and V1 म्हणजे quadrilaterals
स्पीड टाइम कर्वरनं आपण जे तुमचं फर्स्ट इक्वेशन नोट करायला लावलं होतं त्या इक्वेशन वरनं डिस्टन्स डी कॅल्क्युलेट करू शकतो. देन मॅक्झिमम स्पीड v1 कॅल्क्युलेट करू शकतो आणि हे दॅट इज दी दिस वन इज दी हायेस्ट स्पीड अँड दिस वन इज दी लोवेस्ट स्पीड. या दोघांचा डिफरन्स घेतला तर आपण v1 v2 आणि d हे तिन्ही पण आन्सर कॅल्क्युलेट करू शकतो. तर डेरिवेशन समजलंय सर्वांना? काही क्युरी या डेरिवेशन मध्ये दोघांमध्ये असेल तर विचारून घ्या. हे पुढे आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना हे डेरिवेशन लागणार आहे. पार्टिसिपंट्स रिप्लाय करा स्टुडंट्स. इट इज क्लिअर? Yes, ma'am. Okay. Then our next is the definition of average speed and schedule speed. It's a very most important question. Either ask for 4 marks or either ask for 2 marks. आणि जरी तुमचा एमसीक्यू टाइप जरी पेपर असला तर 100% यावरती एमसीक्यू येणार. State the definition of schedule speed or average speed, or tell or give the formula of schedule speed and average speed, or the factor affecting the schedule speed. एक फॉर्म्युला लर्न केला की त्यामध्ये हे सर्व तीन आन्सर भेटणार आहे. फॅक्टर्स, फॉर्म्युला आणि डेफिनेशन. तर मी फॉर्म्युला नोट बोर्डवर लिहिते, तुम्ही तुम्हाला डेफिनेशन मध्ये कन्वर्ट करून सांगायचं आहे. अँड आफ्टर दॅट you have to tell me the factor which affects the schedule speed. First definition is of schedule speed. Whiteboard दिसतोय participants? Participant? Oh. Yes, ma'am. ओके. मी फॉर्म्युला लिहिते तर तुम्ही मला डेफिनेशन मध्ये कन्वर्ट करून सांगा. Schedule speed is equal to, in numerator, distance between stops divided by actual time of run. Stop time. Then tell me the definition of schedule speed. मी फॉर्म्युला लिहिलाय बोर्ड वरती, त्यामुळे तुम्हाला त्याची डेफिनेशन क्रिएट करून सांगायची. पार्टिसिपंट टेल मी. शेड्यूल स्पीड इज डिफाइंड ॲज, बोला पटकन. पार्टिसिपंट्स बोला.
Schedule speed is defined as it is the ratio of distance between stops and actual time of run plus stop time. Okay, very good. Schedule speed is defined as the distance between the stops to the total time of run. मग टोटल टाइम ऑफ रन म्हणजे काय? त्याच्यामध्ये स्टॉप टाइम पण येणार आणि ऍक्च्युअल टाइम ऑफ रन पण येणार. इथं ऍक्च्युअल प्लस स्टॉप म्हणजे ट्रेन तुमची किती वेळ स्टेशनवर थांबली आहे याचं रिलेशन बघ. स्टॉप टाइम म्हणजे काय? स्टेशनवरती थांबलेला टाइम ट्रेनचा आणि ऍक्च्युअल ती रन होते पूर्ण ट्रॅकवरती तो रनचा टाइम आणि स्टॉप टाइम ह्या दोघांचं ॲज युजल आपण डायरेक्टली डिनॉमिनेटर मध्ये टोटल टाइम ऑफ रन असं पण लिहू शकतो इथे. इन्स्टेड ऑफ दॅट वी कॅन राईट द टोटल टाइम ऑफ रन. सो द डेफिनेशन ऑफ शेड्यूल स्पीड इज इट इज द रेशो ऑफ डिस्टन्स बिटवीन स्टॉप्स. मग दोन स्टॉप असू शकतात डिस्टन्ससाठी टू दी ऍक्च्युअल टाइम ऑफ रन. मग ऍक्च्युअल टाइम ऑफ रन मध्ये काय येणार आहे? सॉरी, टोटल टाइम ऑफ रन. टोटल टाइम ऑफ रन इज इक्वल टू स्टॉप टाइम. क्लिअर? डेफिनेशन क्लिअर झाली का? हो मॅम. Participants. Okay. Then the factor which affecting the schedule speed. The first one काय असणार आहे? ड्युरेशन ऑफ स्टॉप म्हणजे किती टाइम पिरियड साठी ती ट्रेन स्टॉप वरती आहे. ड्युरेशन ऑफ स्टॉप. सेकंड वन इज दी मॅक्झिमम स्पीड. मॅक्झिमम स्पीड किती ट्रेनचा तो. आणि नेक्स्ट वन इज दी व्हॅल्यू ऑफ ऍक्सिलरेशन and value of retardation. These are the three parameters which affect the schedule speed. First one, value of acceleration म्हणजे तुमचा अल्फा. Then value of retardation, that means the beta. Maximum speed, that means the Vm. And last one is the duration of stop म्हणजे तुमचा time. Clear? Which factor affects the schedule speed? रिपीट करा. कुठले फॅक्टर्स दे? येस मॅम. रिपीट करून सांगा. कुठले मी 3 फॅक्टर्स सांगितले? फास्ट पार्टिसिपंट्स. स्टुडंट रिप्लाय करा फास्ट. ओके, ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज दी ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू फॉर्म्युल्यामध्ये मी काय चेंज करते ते बघा. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन स्टॉप्स ॲज इट इज. फक्त हा मी एवढा त्याच्या प्लेस केलेला आहे. डिस्टन्स बिटवीन स्टॉप टू दी ऍक्च्युअल टाइम ऑफ रन म्हणजे जो स्टेशनवर ट्रेन जी थांबते तो टाइम त्याच्यामध्ये कन्सिडर करायचा नाही. क्लिअर? समजलं? ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू द रेशो ऑफ डिस्टन्स बिटवीन स्टॉप टू द ऍक्च्युअल टाइम ऑफ रन. क्लिअर पार्टिसिपंट? टोटल टाइम ऑफ रनच्या ऐवजी इथं काय वर्ड यूज केलेला आहे? ॲज अ ऍक्च्युअल टाइम ऑफ रन. क्लिअर? पेपरला मोस्ट ऑफ टाइम कन्फ्युजन होतं. ॲव्हरेजची डेफिनेशन शेड्यूल स्पीडला जाते, शेड्यूलची ॲव्हरेजला येते. तर कुठेतरी की पॉइंट नोट करून घ्या की ॲव्हरेज मध्ये ट्रेन स्टॉप झालेल्याचा टाइम कन्सिडर करायचा नसतो. क्लिअर? येस मॅम. ओके.
देन राईट डाऊन दी न्यूमरिकल्स. आता आपल्याला शेड्यूल स्पीड, देन ॲव्हरेज स्पीड अँड द मॅक्झिमम स्पीड हे अचीव करण्यासाठी आपण जे दोन डेरिवेशन बघितले, क्वाड्रिलॅटरल अँड स्पीड टाइम ट्रॅपेझॉइडल, तर त्यावरनं आपल्याला फॉर्म्युले यूज करून न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे. तर हे मोस्ट ऑफ टाइम पेपरला विचारला जातात हे न्यूमरिकल. केअरफुली नोट डाऊन दी गिवन आणि त्यानंतर मला गिवन सांगा. एक न्यूमरिकल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवल, बाकीचे न्यूमरिकल तुम्ही सॉल्व्ह करायचे सर्वांनी. ए ट्रेन हॅज अ शेड्यूल स्पीड ऑफ, नोट करा सर्वांनी. मी कोणाला सांगू शकते, गिवन सांगा त्यानंतर. ए ट्रेन हॅज अ शेड्यूल स्पीड ऑफ 30 किलोमीटर पर हावर, 30 किलोमीटर पर हावर over a level track, over a level track. The distance between station being 1 kilometer, the station stopping time is 20 seconds. Assuming braking retardation of 3 kilometer per hour per second, and maximum speed 25% greater than average speed. Calculate acceleration required to run the service. नोट केलं न्यूमरिकल सर्वांनी? देन टेल मी द गिवन. काय काय दिलंय सांगा. कोण सांगतं गिवन फास्टली? नाही तर मग मला कंपल्सरी प्रत्येकाला एक तास देऊन टाकावे लागेल. सांगा पटकन, गिवन सांगा. धीरज बोरसे गिवन सांगतात. बोरसे आवाज येतोय का? जयेश खेळणार, गिवन सांग. मॅडम